आज आपण पाहणार आहोत आपल्या फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2 या सब्जेक्ट मधील युनिट 2 मधला टॉपिक 1 म्हणजे चॅप्टर 1 जो की आहे फिनॉल्स. त्याचा हा आज पहिला क्लास आहे. आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत व्हॉट आर फिनॉल्स, ऍसिडिटी ऑफ फिनॉल्स, इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट्स. ऍसिडिटी म्हणजे फिनॉल मध्ये ऍसिडिक आहे का बेसिक आहे, ऍसिडिक आहे तर त्याची ऍसिडिटी कशी असेल, इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट्स ऑन ऍसिडिटी म्हणजे जे काही सबस्टिट्युएंट्स फिनॉल मध्ये येतील त्याचा ऍसिडिटी वरती काय परिणाम होईल फिनॉलच्या, हे आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर क्वालिटेटिव्ह टेस्ट, काही टेस्ट आपण स्टडी करणार ज्याद्वारे आपल्याला कळेल की दिलेला कंपाऊंड हा फिनॉल असेल. त्यानंतर प्रिपरेशन आणि रिॲक्शन्स फिनॉल्सच्या, ओके, म्हणजे कसं तयार करायचं फिनॉल आणि फिनॉल कुठल्या कुठल्या केमिकल सोबत रिॲक्शन्स शो करतो, एक्झिबिट करतो, ते आपण डिस्कस करतो. So let's start our today's class. इंट्रोडक्शन मध्ये आपण कुणाला म्हणतो फिनॉल? असं स्ट्रक्चर ज्या स्ट्रक्चर मध्ये बेन्झिन रिंगला डायरेक्टली एक हायड्रॉक्झिल ग्रुप मध्ये OH ग्रुप किंवा अल्कोहोलिक ग्रुप बेन्झिन रिंगला डायरेक्टली अटॅच असला पाहिजे, त्याला आपण फिनॉल असं म्हणतो. ओके, तर बघा, हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड टू द कार्बन ॲटम ऑफ अन अरोमॅटिक रिंग. अरोमॅटिक रिंगच्या कुठल्याही याला अशा पद्धतीने O आणि त्याला H अटॅच. OH मध्ये 109 डिग्रीचा अँगल आणि 130 पिकोमीटरच्या याच्यात डिस्टन्स बॉन्ड लेंथ असली पाहिजे. ओके, तशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर अल्कोहोल सुद्धा आहेत, ज्याच्यात आपण मिथेनॉलचं स्ट्रक्चर इथं पाहतोय. मिथेनॉलच्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन मधला डिस्टन्स जास्त आहे तर बॉन्ड अँगल कमी आहे, 108.5 आहे, तर बेन्झिन मध्ये 109 डिग्री आहे. ओके, मिथॉक्सी मिथेन म्हणजे इथर मध्ये सुद्धा बॉन्ड अँगल जास्त आहे, कशापेक्षा? बेन्झिन पेक्षा, 111.7, तर बॉन्ड लेंथ ही सुद्धा जास्त आहे. ओके, 141. दिस इज ऑल अबाउट द शॉर्ट इंट्रो ऑफ फिनॉल्स. ओके, याच्यामध्ये आपण डिस्कस करणार थोडक्यात हे अल्कोहोलिक प्रॉपर्टीज दाखवायला हवेत बिकॉज ऑफ द OH ग्रुप, पण हे अल्कोहोलिक प्रॉपर्टीज तेवढ्या दाखवत नाहीये. ओके, बट इट कॅन शो सम ऑफ द प्रॉपर्टीज, काही प्रॉपर्टीज हे दाखवतात पण कम्प्लिटली अल्कोहोल सारखं हे रिॲक्शन्स किंवा प्रॉपर्टीज दाखवत नाही. ओके, लेट अस मूव्ह फॉरवर्ड. ऍसिडिटी ऑफ फिनॉल, फिनॉल ऍसिडिक का आहे? ओके, आणि त्याची ऍसिडिटी कशावरती डिपेंडंट आहे? बघा, फिनॉल्स आर अ स्ट्रॉंगर ऍसिड दॅन अल्कोहोल. अल्कोहोल पेक्षा स्ट्रॉंग ऍसिड आहेत आणि अरोमॅटिक ऍसिड्स किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड्स पेक्षा कमी ऍसिडिक आहे. आता हे का बरं ऍसिडिक? ऍसिड होण्यासाठी काय गरजेचं असतं तर त्याने प्रोटॉन रिलीज केला पाहिजे. कुठलाही कंपाऊंड ज्यावेळेस प्रोटॉन रिलीज करतो त्यावेळेस दे आर कन्सिडर्ड ॲज अ लेविज ऍसिड. ओके, आता प्रोटॉन रिलीज होणे याचा अर्थ काय बघा. हे जे स्ट्रक्चर आहे ते फिनॉलचं स्ट्रक्चर आहे. ज्या वेळेस आपण याचं डिसोसिएशन करू म्हणजे ह्याचं आयोनायझेशन करू त्यावेळेस हा हायड्रोजन बाजूला जातोय आणि ऑक्सिजन ऍज इट इज निगेटिव्ह राहतो. ऑक्सिजन बाजूला जातोय म्हणजे रिलीज होतोय. ओके, H प्लस, दॅट्स वाय इट इज कन्सिडर्ड ॲज ऍसिड्स. ओके, ऍसिडिटी ही कमी जास्त आहे, ऍसिडिटी हे अल्कोहोल पेक्षा जास्त आणि कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा कमी. अजून एक, याच्यामध्ये ब्ल्यू लिटमस पेपर हा रेड, it is a property of acidity. Resonance in phenol weakens the oxygen hydrogen bond release of a proton. आता हे कशामुळे होतं? ऍक्च्युअली OH रिमूव्ह व्हायला पाहिजे ना, पण होत नाही. कशामुळे होत नाही तर रेझोनन्स, याच्यामध्ये जो रेझोनन्स आहे फिनॉल मध्ये त्याच्यामुळे काय होतं, ऑक्सिजन आणि हायड्रोजन याच्यामधला बॉन्ड ची पॉवर कमी होते आणि त्याच्यामुळे तो इझिली प्रोटॉन देऊ शकतो ऑक्सिजनच्या ऐवजी. ओके, एकतर ह्याचा बॉन्ड अँगल पण परफेक्ट आहे 109 डिग्री आणि त्यानंतर याचे बॉन्ड लेंथ हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट. ह्या रेझोनन्सच्या इफेक्टमुळं काय होतं, हा ऑक्सिजन याच्याशी जास्त बाइंड होतो, त्याच्यामुळं याचं ओढ इकडे, कारण इकडे कंटिन्युअसली मुव्हिंग आहे त्याच्यामुळे याचं अट्रॅक्शन इकडे राहतं. दॅट्स वाय इट कॅन इझिली रिलीज द प्रोटॉन, त्याच्यामुळे हा फिनॉल जो आहे तो ऍसिडिक राहतो. ओके, नेक्स्ट, इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट. आता वेगवेगळे ज्यावेळेस सबस्टिट्यूएंट आपण देऊ त्यावेळेस ह्या फिनॉलच्या ऍसिडिटीवरती काय परिणाम होईल हे आपण डिस्कस करू. ओके, काय होईल बरं, समजा आपण OH ग्रुप 1 नंबर पोझिशनला आहे फिनॉल मध्ये, 2 3 4 5
आणि 6. ह्या पोझिशनला जर आपण वेगवेगळे फंक्शनल ग्रुप्स अटॅच करू किंवा सबस्टिट्यूएंट म्हणून देऊ तर ऍसिडिटीवर किती फरक पडेल, म्हणजे तो किती इझिली प्रोटॉन देऊ शकेल का त्याच्यामध्ये काही ऑब्स्ट्रक्शन्स येतील किंवा काही अडथळे येतील. ओके. इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप इन्क्रीजेस द ऍसिडिटी. इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप जर आपण दिले तर तिथे ऍसिडिटी इन्क्रीज होईल आणि इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप दिले तर ऍसिडिटी कमी होईल. ओके. म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप जर आपण अटॅच केले ऍज अ सबस्टिट्युएंट तर ऍसिडिटी वाढेल आणि इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप जर आपण दिले तर ऍसिडिटी डिक्रीज होईल. कसं बघा, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल हा सगळ्यात जास्त ऍसिडिक आहे कारण नायट्रो ग्रुप हा इलेक्ट्रॉन रिलीजिंग आहे. त्यानंतर 2,4 डायनायट्रोफिनॉल. ओके. आता याचं 2,4,6 ट्रायनायट्रो म्हणजे पिकरिक ऍसिड. 2,4 डायनायट्रोफिनॉल हा त्याच्यापेक्षा कमी ऍसिड आहे. त्याच्यापेक्षा कमी ऍसिड 4 नायट्रोफिनॉल, त्याच्यानंतर 2 नायट्रोफिनॉल आणि शेवटी फिनॉल. ओके. हे ऍसिडिटी कशाचं, इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप असल्यामुळे. इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप हा नायट्रो असल्यामुळे याच्यात काय झालं, ऍसिडिटी इन्क्रीज झाली. आता आपण इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप पाहू, जसं की फिनॉल हा सगळ्यात जास्त ऍसिडिक आहे. मेटाक्रिसॉल हा लेस ऍसिडिक आहे कारण इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप याच्यात ऍड झाले. त्याच्यानंतर पॅराक्रिसॉल, त्याच्यानंतर ऑर्थोक्रिसॉल, अशा पद्धती. ओके. लेट्स मूव्ह फॉरवर्ड. मेटानायट्रोफिनॉल इज लेस ऍसिडिक दॅन पॅरानायट्रोफिनॉल. मेटा आणि पॅरा मध्ये हा डिफरन्स काय, दोन्ही मध्ये नायट्रो ग्रुप आहे. मेटा पोझिशनला ज्यावेळेस असेल तो लेस ऍसिडिक आहे पॅरा पोझिशन पेक्षा. का बर, तर बघा, पॅरानायट्रोफिनॉल हॅज अन ऍडिशनल रेझोनन्स स्ट्रक्चर. पॅरावर ज्यावेळेस नायट्रो ग्रुप येतो त्यावेळेस त्याच्यात एक ऍडिशनल रेझोनेटिंग स्ट्रक्चर येतोय, पण मेटा पोझिशन मध्ये ते होत नाही. बघा आता हे आहे मेटा पोझिशन, ह्याच्यातले हे सगळे रेझोनन्स स्ट्रक्चर, जसं की हे NO2 आहे. ओके. त्याच्यानंतर काय झालंय, पॉझिटिव्ह ह्याच्यातला बॉन्ड इकडे शिफ्ट झाला ऑक्सिजन कडे. ओके. त्याच्यामुळे हा CH निगेटिव्ह तयार झाला. ओके. नेक्स्ट या CH चं बघा मुवमेंट, हा बॉन्ड इकडे मूव्ह होतोय, CH इथे येते, म्हणजे चार्ज ट्रान्सफर, हा निगेटिव्ह चार्ज इकडे येतो. हाला. त्याच्यानंतर हा बॉन्ड इकडे शिफ्ट होतोय, इथे चार्ज. दॅट्स इट. किती झाले रेझोनन्स स्ट्रक्चर, 1 2 3 4. ओके. आता हे जर आपण सोडलं तर 3च ऍक्च्युअल रेझोनेटिंग स्ट्रक्चर. याच्यात पण तसंच, हे पॅरा पोझिशन. ओके. इथे निगेटिव्ह OH होता, H निघून गेला, O निगेटिव्ह. आता शिफ्टिंग बघा, हा शिफ्ट इथे होतोय. ओके. त्याच्यानंतर सेम इथे निगेटिव्ह आलाय. ओके. सेकंड पोझिशनला परत हा बॉन्ड मूव्ह होऊन इकडे चाललाय. ओके. कार्बन वरती आला निगेटिव्ह चार्ज, इथे पॉझिटिव्ह चार्ज, परत हा निगेटिव्ह चार्ज जो आहे इथे जो डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे NO2 वरती, हा मूव्ह होतो, ऑक्सिजन निगेटिव्ह, नायट्रोजन पॉझिटिव्ह. त्यानंतर हा बॉन्ड शिफ्ट होतो आणि हा निगेटिव्ह चार्ज डायरेक्टली टू द 6th कार्बन. ह्याच्यात ऍडिशनल एक रेझोनन्स असल्यामुळे हा मोर ऍसिडिक आहे. ओके. कोणतं, पॅरा पोझिशनला. ओके. तर मेटा पोझिशनला रेझोनन्स कमी असल्यामुळे इट इज अ लेस ऍसिडिक. ओके. आय थिंक सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. नेक्स्ट पुढे जाऊ, क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर फिनॉल्स. फिनॉलच्या क्वालिटेटिव्ह टेस्ट आपण पाहू. फेरिक क्लोराईड टेस्ट म्हणजे दिलेलं सोल्युशन किंवा सॅम्पल फिनॉल हे कसं ओळखायचं, तर फेरिक क्लोराईड टेस्टसाठी तुम्हाला फिनॉलचं सॅम्पल घ्यायचं आहे, त्याला फेरिक क्लोराईड सोल्युशन सोबत ट्रीट करायचे टेस्ट ट्यूब मध्ये. त्याच्यात तुम्हाला पिरिडिन म्हणजे फेरिक क्लोराईडचं पिरिडिन मध्ये सोल्युशन घ्या, पिरिडिन ऍड करा, तर फेरिक ऑक्साईड म्हणजे ह्याचं तयार होतं मिक्सचर. ओके. हे ट्रायऑक्साइड्स, बेन्झॉक्साइड्स म्हणता येईल किंवा अरोमॅटिक ऑक्साइड्स फेरिक सोबत तयार होतात आणि हे H जे आहे 3 HCl. पण हा जो फेरिक ऑक्साइडचा कॉम्प्लेक्स तयार होतोय हा कलर्ड कॉम्प्लेक्स असतो. तो कलर्ड कॉम्प्लेक्स डिपेंडिंग ऑन द अरोमॅटिक रिंग अटॅच वेगवेगळा कलर असतो, त्यामुळे हा कलर्ड कॉम्प्लेक्स. याच्यापासून तुम्हाला कळून जाईल की दिलेला सॅम्पल हा फिनॉल आहे ज्यावेळेस ह्याच्यासोबत करा. ओके. नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन. आता फिनॉलला कसं तयार करायचं, सगळ्यात पहिली प्रोसेस आहे डाउज प्रोसेस. हायड्रोलिसिस ऑफ क्लोरोबेन्झिन वापरून आपण फिनॉल्स तयार करणार आहोत. ओके.
तर बघा डाउज प्रोसेसमध्ये हायड्रॉलिसिस ऑफ क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर इथे दिल्याप्रमाणे बेन्झिन रिंगला Cl अटॅच, हे क्लोरोबेन्झिन. याची रिॲक्शन आपण करणार आहे सोडियम हायड्रॉक्साईड सोबत, याला फ्यूज करणार आहेत. टेम्परेचर आपल्याला लागणार आहे 623 डिग्री केल्विन आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे 300च्या पुढे, 300च्या पुढे म्हणजे 320 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सोडियम फिनॉक्साईड मिळेल. त्याची रिॲक्शन ज्यावेळेस आपण HCl सोबत करू त्यावेळेस आपल्याला मिळेल फिनॉल. ओके, ही डाउज प्रोसेस आहे, कमर्शियली ही जास्त वापरात येते. बघा इथं NaONa अटॅच होतं आणि HCl बाहेर पडतो आणि हेच HCl इथं रिॲक्ट होतो सोडियम फिनॉक्साईड सोबत अँड फॉर्म्स द OH. ओके, सोडियम फिनॉक्साईड जे आहे प्रिपरेशन मध्ये लास्ट बट वन स्टेप आहे, तर रिॲक्शन्स मध्ये फर्स्ट स्टेप आहे ऑलवेज. ओके, सोडियम फिनॉक्साईड और फिनॉक्साईड आहे, हे लक्षात येईलच तुमच्या. I think it is a simple reaction. Next, from benzene sulfonic acid. Benzene sulfonic acid पासून benzene sulfonic acid is a converted to sodium phenoxide. Benzene sulfonic acid is converted to sodium phenoxide on heating with molten sodium hydroxide. बेन्झिन सल्फोनिक ऍसिड कशात कन्वर्ट होतोय? सोडियम फिनॉक्साइड मध्ये. कधी? ज्यावेळेस आपण त्याला हीट करू, कशासोबत? मोल्टन सोडियम हायड्रॉक्साइड सोबत. ओके, ऍसिडिफिकेशन ऑफ सोडियम सॉल्ट गिव्स द फिनॉल, म्हणजे सेम सोडियम फिनॉक्साइडचं कन्व्हर्जन. आता बघा बेन्झिनला ओलियम सोबत ट्रीट केल्यावर बेन्झिन सल्फोनिक ऍसिड मिळेल. हे बेन्झिन सल्फोनिक ऍसिडला आपण मोल्टन सोडियम हायड्रॉक्साइड सोबत ट्रीट केल्यानंतर आपल्याला सोडियम फिनॉक्साइड मिळेल. त्याची रिॲक्शन HCl सोबत होईल आणि हायड्रोलिसिस आणि तुम्हाला मिळेल OH म्हणजेच फिनॉल. ओके, दिस इज ऑल अबाउट द सिंथेसिस ऑफ फिनॉल फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. फ्रॉम डायझोनियम साल्ट. ओके, आता डायझोनियम साल्ट पासून कसं मिळवायचं फिनॉल? सगळ्यात अगोदर आपण समजून घ्या डायझोनियम काय. याची डिटेल स्टडी तुम्हाला आहे aromatic amines मध्ये. Okay, a diazonium salt is formed by treating aromatic primary amine, म्हणजे aniline सारखे जे आहेत प्रायमरी अमाइन ची रिॲक्शन जसं आपण सोडियम नायट्राइट आणि HCl याच्यासोबत करू, म्हणजेच फ्रेश नायट्रस ऍसिड HNO2 सोबत. HNO2 फ्रेश मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? रिॲक्शन NaNO2 सोडियम नायट्राइट प्लस HCl ची रिॲक्शन केली की तुम्हाला फ्रेश नायट्रस ऍसिड मिळतं. अॅनिलीन सोबत याची रिॲक्शन झाली की तुम्हाला N2Cl बेन्झिन डायझोनियम क्लोराइड म्हणजेच डायझोनियम साल्ट मिळतो. याची रिॲक्शन ज्यावेळेस तुम्ही वॉटर सोबत कराल थोडस गरम एन्व्हायरमेंट मध्ये, तर तुम्हाला फिनॉल मिळेल, नायट्रोजन रिलीज होईल आणि HCl पण तिथून फ्री होईल. ओके, डायझोनियम साल्ट इज हायड्रोलाइज टू फिनॉल. ओके, तर याची जी रिॲक्शन ऍक्च्युअल ही तुम्हाला डिटेल मध्ये अरोमॅटिक अमाइन्स या टॉपिक मध्ये आहे. नेक्स्ट सिंथेसिस फ्रॉम क्युमिन. फिनॉल मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम हायड्रोकार्बन दॅट इज क्युमिन. आता क्युमिन कोणाला म्हणायचं बघा. क्युमिन इज आयसोप्रोपाइल बेन्झिन, म्हणजे बेन्झिन रिंगला डायरेक्टली अटॅच असेल आयसोप्रोपाइल, तर त्याला आपण क्युमिन म्हणतो. इज अ क्युमिन हायड्रोपरॉक्साइड. क्युमिन हायड्रोपरॉक्साइड. आता बघा हे क्युमिनचं स्ट्रक्चर आहे आयसोप्रोपाइल बेन्झिन. याची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत केल्यानंतर हायड्रोपरॉक्साइड तयार होतो, क्युमिन हायड्रोपरॉक्साइड. याचं ज्यावेळेस आपण हायड्रोलिसिस करू किंवा वॉटर सोबत ट्रीटमेंट करू प्रोटॉन सोबत, तर H2O इथून सरळ सरळ CH3CO. ओके, H अटॅच होतं. ओके, CH3CO. आता हा OH निघून जाईल आणि CH3CO कीटोन ऍज अ बाय प्रोडक्ट तयार. CH3CO आणि हा OH इथं अटॅच. ओके, COH मधून OH ऍज अ फिनॉल अँड CO ऍज अ कीटोनिक ग्रुप. म्हणजे आपण याला म्हणू शकतो की कीटोनच्या सिंथेसिस साठी सुद्धा आपण हे वापरू शकतो ऍज वेल एज फिनॉलच्या सिंथेसिस साठी सुद्धा. ओके, फ्रॉम क्युमिन. रिॲक्शन्स फिनॉल्सचे आपण पाहूयात. रिॲक्शन्स ऑफ फिनॉल. इलेक्ट्रोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन. जसे आपण बेन्झिनच्या पाहिल्यात
तशाच पद्धतीने आपण याच्या पण सिंथेसिस पाहणार आहोत. इलेक्ट्रोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन मध्ये नायट्रेशन पहिल्यांदा आपण सगळ्यात पाहू. नायट्रेशन साठी सुद्धा तुम्हाला डायल्यूट HNO3 सोबत याची रिॲक्शन करायची. रिॲक्शन केल्यानंतर तुम्हाला मिक्सचर मिळेल याच्यामध्ये नायट्रेशन रिॲक्शन मध्ये. दोन प्रकारे रिॲक्शन होते नायट्रेशनची, डायल्यूट सोबत वेगळी आणि कॉन्सन्ट्रेटेड सोबत वेगळी. डायल्यूट सोबत जर तुम्ही केलं, डायल्यूट नायट्रिक ऍसिड जर वापरलं फिनॉल सोबत, तर तुम्हाला मिक्सचर ऑफ प्रोडक्ट मिळतो. तो मिळतो ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल, म्हणजे 2 नायट्रोफिनॉल आणि पॅरा म्हणजे 4 नायट्रोफिनॉल यांचं मिक्सचर मिळेल. दुसरं, ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत याची ट्रीटमेंट करू, तर आपल्याला मिळेल 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, जे की पिकरिक ऍसिड आहे. म्हणजे पिकरिक ऍसिडचं सिंथेसिस कसं करणार आपण, फिनॉलची रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत केल्यानंतर वी विल गेट धिस 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. ओके. नेक्स्ट, हॅलोजिनेशन. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहू ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन दोन प्रकारे रिॲक्ट होतो फिनॉल सोबत. एक, ब्रोमिन इन CH2 म्हणजे कार्बन डायसल्फाइड सोबत जर रिॲक्शन केली 273 डिग्री केल्विनला, तर हे मायनर प्रोडक्ट होतो 2 ब्रोमोफिनॉल आणि मेजर प्रोडक्ट येतो 4 ब्रोमोफिनॉल. ओके. हे दोन्ही प्रोडक्ट ऍज अ मिक्सचर तयार होतात. त्याच्यानंतर जर प्लेन ब्रोमिन सोबत डायरेक्ट इथं दाखवल्याप्रमाणे जर डायरेक्ट ब्रोमिन सोबत रिॲक्शन केली, फिनॉलची रिॲक्शन ब्रोमिन सोबत, तर तुम्हाला मिळेल 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. ज्या पद्धतीने नायट्रेशन मध्ये होतं कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत केल्यावर 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, त्याच पद्धतीने ब्रोमो मध्ये ब्रोमिनेशन मध्ये पण 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल तयार होते. कोल्बेज रिॲक्शन, फिनॉल विथ सोडियम हायड्रॉक्साईड. फिनॉलला काय केलं, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन केलं, तर इथे आपल्याला मिळतो सोडियम फिनॉक्साईड. ओके. सोडियम फिनॉक्साईडची रिॲक्शन कार्बन डायऑक्साईड सोबत केली, तर आपल्याला मिळतो ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड, जे की सॅलिसिलिक ऍसिड आहे. आता बघ, फिनॉल इज रिॲक्टेड विथ सोडियम हायड्रॉक्साईड टू प्रोड्यूस सोडियम फिनॉक्साईड. याची रिॲक्शन CO2 सोबत करायची इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड्स. सो यू विल गेट द सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिडचं नाव काय आहे, 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. आता इथे 2 हायड्रॉक्सी का झालं, कारण या साईडला सबस्टिट्यूएंट असल्यामुळे नंबरिंग या साईडला. ओके. 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. नेक्स्ट, रायमर टायमन रिॲक्शन. आता हे सॅलिसिलिक ऍसिड जे आहे ना, ते भरपूर औषधांमध्ये आहे. ओके. जनरली हे सॅलिसिलिक ऍसिड जे क्रीम्स असतात, म्हणजे पेन किलर क्रीम्स ज्याला म्हणतो, ऑइंटमेंट्स, त्याच्यामध्ये जास्त वापर येतो. ओके. जखम दुरुस्त करण्यामध्ये पण याचा वापर होतो. रायमर टायमन रिॲक्शन, फिनॉल विथ अ क्लोरोफॉर्म. फिनॉलची रिॲक्शन कशासोबत करायची असं पण सांगतंय, क्लोरोफॉर्म सोबत. ओके. आणि कशाच्या प्रेझेन्स मध्ये, बेस प्रेझेन्स म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये. तर त्यावेळेस काय होतं, CHO ग्रुप इज इंट्रोड्युस्ड ऍट ऑर्थो पोझिशन ऑफ बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगच्या ऑर्थो पोझिशनला CHO म्हणजे अल्डिहाइड ग्रुप इंट्रोड्यूस होते. कशा पद्धतीने बघा, फिनॉल इज रिॲक्टेड विथ क्लोरोफॉर्म इन बेसिक मीडिया, दॅट इज aqueous NaOH, टू प्रोड्यूस सोडियम फिनॉक्साइड, जो की इंटरमिडिएट आहे, CHCl2. ओके. इथं काय होतं, इथला H, इथला Cl रिमूव्ह होतो आणि हा ऍड होतो, CHCl2. याची फर्दर रिॲक्शन बेस सोबत होते, हा इंटरमिडिएट तयार होतो आणि फर्दर रिॲक्शन झाल्यानंतर इथला O इथं अटॅच होतो आणि Cl2 यांच्यासोबत NaCl प्लस HCl अशा पद्धतीने तयार होतो. सोडियम फिनॉक्साईड ऍज इट इज राहतं. त्याच्यानंतर हायड्रोजन म्हणजे याच्यातला जो फ्री हायड्रोजन आहे, दॅट विल रिॲक्ट विथ OH, जे HCl तयार होतो, त्याचा एक प्रोटॉन सोडियम फिनॉक्साईडला दिला जातो अँड फॉर्म्स द सॅलिसायक्लाअल्डिहाइड. सॅलिसायक्लिक ऍसिड कोल्बे रिॲक्शननी होते, तर सॅलिसायक्लाअल्डिहाइड रायमर टायमन रिॲक्शननी होतो, ज्याच्यात की क्लोरोफॉर्म बेसिक मीडियम मध्ये वापरतोय आपण. ओके. दिस इज ऑल अबाउट द रायमर टायमन रिॲक्शन. नेक्स्ट, रिॲक्शन ऑफ फिनॉल.
विथ झिंक डस्ट. झिंक डस्ट सोबत आपण रिएक्शन केल्यावर काय आहे? फिनॉल इज अ कन्वर्टेड टू बेन्झीन. ओके, फिनॉलचं कन्वर्जन कशात होतंय? ऑक्सिजन बेन्झीन मध्ये. कशामुळं? ज्यावेळेस आपण फिनॉलची रिॲक्शन झिंक सोबत करू त्यावेळेस आपल्याला मेन प्रोडक्ट मिळेल बेन्झीन आणि बाय प्रोडक्ट असेल झिंक ऑक्साइड. ओके, दिस इज ऑल अबाउट द रिॲक्शन ऑफ फिनॉल विथ झिंक. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे ऑक्सिजनचं ऍडिशन करायचं. ज्या पद्धतीने आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचो कशासोबत? पोटॅशियम डायक्रोमेट और सोडियम डायक्रोमेट अलॉंग विथ अ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. तर आपल्याला काय मिळायचं? कीटोन, अल्डिहाइड आणि ऍसिड्स मिळायचे डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द अल्कोहोल्स. तशाच पद्धतीने आपण ज्यावेळेस फिनॉलचं ऑक्सिडेशन करू त्यावेळेस आपल्याला मिळेल बेन्झोक्विनोन. म्हणजे याच्या दोन्ही पोझिशनला ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला आपल्याला मिळेल बेन्झोक्विनोन. ओके, here we have completing the first part of this phenol. Okay, पहिला पार्ट आपण फिनॉलचा इथे कन्क्लूड करतोय. ओके, ज्यात आपण डिस्कस केलंय फिनॉल काय आहे, फिनॉलची ऍसिडिटी कशी ओळखायची किंवा कशामुळे ऍसिडिक हे दाखवतो तर नेचर. त्यानंतर त्याच्या प्रिपरेशन रिॲक्शन, इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन ऍसिडिटी ऑफ फिनॉल हे पण आपण डिस्कस केलं आणि सिंथेसिस ॲज वेल एज केमिकल रिॲक्शन्स ऑफ फिनॉल हे आपण आज डिस्कस केले. उद्याच्याला युजेस ऑफ फिनॉल आणि त्याचे काही डेरिव्हेटिव्ह आपण डिस्कस करूयात नेक्स्ट याच्यामध्ये. ओके.